अगं वसुंधरा, वसुंधरा, किती वेळ झाला आवाज देत आहे? अगं वसुंधरा, कुठे आहेस? गेट उघड, किती वेळ झाला आवाज देत आहे? प्रत्येक कामामध्ये अशी चूक करतेस, बहिरी झालीस की काय? असं म्हणून निलेश त्यांच्या बायकोला म्हणजेच वसुंधराला आवाज देत होते आणि जोरजोरात वसुंधराच्या नावाने ओरडत होते. शेजारचे काय म्हणतील याचा त्यांना काहीही भान नव्हतं, पण ते चार वेळेला आपल्या बायकोला आवाज देत होते आणि तिला वाईट बोलत होते. पण वसुंधरा तर मागच्या बाजूला होती, त्यामुळे तिला तर काही आवाज येत नव्हता. ते पुन्हा एकदा आवाज देतात, त्यामुळे वसुंधरा धावत धावत बाहेर येते आणि म्हणते, आले आले. असं म्हणत ती पळत पळत गेटजवळ येते आणि गेट उघडून म्हणते, माफ करा, थोडासा उशीर झाला. मी मागच्या खोलीमध्ये हे काम करत होते, म्हणून मला पहिल्यांदा तुमचा आवाज आला नाही. पण निलेश मात्र वसुंधराकडे वटारे डोळे करून पाहत असतो आणि तिच्याकडे रागाने पाहत असतो. ती मात्र खाली पाहते आणि तशीच घरात निघून जाते. पण निलेश रावांची बडबड मात्र काही थांबत नाही आणि त्यांची बडबड सुरूच असते. ते म्हणतात, हिला कधी कळणार आहे काय माहीत. किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा माझी घरी यायची वेळ असते तेव्हा टीव्ही ते सगळं बंद करत जा. ज्या काही मालिका पाहायच्या आहेत त्या दुपारी पाहत जाणार. तसंही त्यामध्ये काय असतं, ते रडके चेहरेच तर असतात. पण हिला काय कळणार, ही तर घरात बसलेली असते ना. एक तर दिवसभर माणसाने एवढी मेहनत करायची, लोकांचे बोलणे सुद्धा ऐकून घ्यायचे. घरी येऊन माणूस जरा शांत बसेल, पण नाही, हिला तर सवयच झाली आहे माणसाचा मूड खराब करायची. घरी आल्यावर जरा शांतता मिळेल असं वाटतं, पण काही उपयोग नाही. या बाईला फक्त कारण पाहिजे असतं मला राग कसा येईल यासाठी. असं म्हणून ते फ्रेश व्हायला निघून जातात. ते चेहऱ्याने हातपाय धुतात आणि टॉवेलने अंग पुसत बाहेर येतच असतात. भिंतीच्या कडेला त्यांना एक झाड उभा केलेला दिसतो आणि त्यामुळे त्यांचा राग तर अनावरच होता आणि ते मोठ्याने ओरडत म्हणतात, आज सुद्धा ही चूक केलीस का? किती वेळ सांगितलं आहे, पण ही बाई कधी सुधारणार नाही. हे देवा, अशी कशी आहे? हिला मी कितीतरी वेळा समजून सांगितलं आहे, कितीतरी वेळा सांगितलं आहे की झाडू असा उभा नको ठेवत जाऊ म्हणून. चांगलं नसतं. लक्ष्मी माता चिडते आणि लक्ष्मी माता चिडली की घरातले वाद तर वाढणारच ना. पण हिला कितीही समजून सांगा, हिला कधीच कळणार नाही. कशाची बनली आहे ही काय माहीत. आणि त्यात माझं नशीब एवढं खराब की हिच्यासारखी बाई माझ्या आयुष्यात आली. असं म्हणून ते त्यांचा टॉवेल बाजूला फेकून देतात आणि तो झाडू लगेच खाली पाडतात आणि मग तसेच पुढे निघून जातात. आता नवऱ्याच्या रोजचे बोलणे खायचे हे काही वसुंधरासाठी नवीन नव्हतं. वसुंधरा आणि निलेश या दोघांच्या लग्नाला कितीतरी वर्ष झाले होते, पण निलेश रावांचा स्वभाव अजूनही बदलला नव्हता. ते वसुंधराच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढायचे. वसुंधराची कोणतीही गोष्ट त्यांना कधी पटलीच नाही. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी सुद्धा वसुंधरा अजूनही रोज निलेश रावांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यायचे आणि त्यांचे बोलणे खायला नको म्हणून ती रोज तिचं काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचे. घरातल्या प्रत्येक कामाकडे अगदी नीट लक्ष द्यायची. निलेश रावांची घरी यायची वेळ झाली की वसुंधरा तिचं घरातलं सगळं काम अगदी व्यवस्थित झालं आहे की नाही हे सगळं चेक करायची. पण तरी सुद्धा काही ना काही राहून जायचं आणि ती चूक जर निलेश रावांच्या लक्षात आली तर मग ते वसुंधरावर ओरडणार म्हणजे ओरडणारच. आणि वसुंधरा कधीही तिच्या नवऱ्याला उलटून बोलली नाही. निलेश तिला रोज कशावरून ना कशावरून बोलायचे, पण वसुंधरा मात्र शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घ्यायचे. आता नवऱ्याला घरी आल्यानंतर लगेच भूक लागते आणि गरम गरम चपात्या लागतात. त्यामुळे वसुंधरा आता एवढं सगळं बोलणे खाऊन शांतपणे किचनमध्ये जाते आणि पोळ्या गरम करत असते. आणि हे सगळं ती खूप घाईमध्ये करत असते, कारण वसुंधराला तिच्या नवऱ्याचा गरम गरम चपात्या लागतात. त्यामुळे वसुंधरा आता एवढं सगळं बोलणे खाऊन शांतपणे किचनमध्ये जाते आणि पोळ्या गरम करत असते. कारण वसुंधराला तिच्या नवऱ्याचा स्वभाव चांगलाच माहीत असतो. कधी कधी तर तिचा नवरा जेवणावर सुद्धा राग काढायचा आणि मग जेवण करायचं नाही, भूक नाही असे कारण द्यायचा. राग आला की जेवणावर राग काढायचा आणि उपाशी राहायचा आणि त्यामुळे वसुंधरा सुद्धा उपाशीच राहणार ना. आणि घरातलं कर्ता पुरुषच उपाशी आहे म्हटल्या वसुंधराच्या घशाखाली तर एक घास कसा जाणार का. त्यामुळे वसुंधरा पटपट पोळी भाजत होती. ती पोळी भाजत होती तर तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो. त्यामुळे पोळी बाजूला ठेवून वसुंधरा गॅस बंद करते आणि पटकन दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडून वसुंधराला खूप आनंद होतो. वसुंधराला एक मुलगी असते जिचं
नुकतंच लग्न झालेलं असतं. तिचं नाव काव्या. काव्याला पाहून वसुंधराला खूप आनंद होतो, पण काव्याचा पडलेला चेहरा पाहून वसुंधराचं हसू लगेच गायब होतो आणि वसुंधराला टेन्शन आलेलं असतं की नुकतंच काही महिन्यापूर्वी हिचं लग्न झालं आहे आणि ही अशी रडत का आली आहे. वसुंधरा म्हणते काय झालं, पण काव्या मात्र रडत असते. वसुंधरा म्हणते काव्या तू आतमध्ये ये बरं. असं म्हणून वसुंधरा काव्याच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन येते. काव्या मात्र सोप्यावर बसून रडत असते. ती शांत व्हायला आणि काय झाले ते सांगायला तयारच नसते. काव्याचा आवाज ऐकून तिचे बाबा म्हणजे निलेश सुद्धा बाहेर येतात आणि ते सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. वसुंधरा तिचे डोळे पुसत आणि काव्यासाठी पाणी घेऊन येते. निलेश वसुंधराशी कसेही वागत असले तर पण त्यांचा त्यांच्या मुलीमध्ये खूप जीव होता, कारण एकुलती एक मुलगी होती आणि मुलीवर अगदी जीवापाड ते प्रेम करायचे. त्यामुळे मुलीचं लग्न लावून देताना अगदी नीट स्थळ पाहून त्यांनी लग्न लावून दिलं होतं. काव्याच्या नवऱ्याचं नाव पार्थ. पार्थ चांगला मुलगा आहे ही काहीतरी करूनच त्यांनी काव्याचं लग्न त्याच्याशी लावून दिलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की आता काव्याचा संसार चांगला चालू आहे. पण काव्याला रडताना पाहून निलेशला सुद्धा खूप टेन्शन येतं आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा वाईट साईट विचार येत होते, कारण जेव्हा मुलगी अशी रडत घरी येते तेव्हा नक्कीच सासरी काहीतरी झालं असेल असं प्रत्येक आईबापाला वाटत असतं. त्यामुळे निलेशराव काव्याचा हात हातात घेत म्हणतात काय झालं बाळा, तू रडत का आहेस? पारसोबत तुझे वाद झाले का? बाबांनी असं विचारल्यानंतर काव्या लगेच त्यांना मिठी मारते आणि म्हणते हो बाबा. असं म्हणून ती पुन्हा रडायला लागते. हे ऐकून निलेशरावांना खूप राग येतो आणि ते म्हणतात त्या पारची एवढी हिंमत माझ्या मुलीला त्रास द्यायची, त्याची हिंमत कशी झाली? थांब, तू काळजी करू नकोस. आता मी पार्थला फोन करतो आणि विचारतो नक्की काय झालं आहे ते आणि त्याला चांगले 2-4 शब्द सुनावतो. असं म्हणून ते रागामध्ये बोलत असतात, पण वसुंधरा लगेच म्हणते अहो जरा ऐका तर तुम्ही, लगेच एवढे चिडू नका. काव्य आणि पार्थ दोघेही खूप समजदार आहेत. तुम्ही जरा धीर धरा आणि पहिल्यांदा काव्याकडून काय झालं आहे ते ऐकून तर घ्या ना. असं म्हणून वसुंधरा पुढे काही बोलणारच तर निलेश वसुंधराकडे रागाने पाहतात. त्यामुळे बिचाऱ्या वसुंधराला तर शांतच बसावं लागतं, कारण नवऱ्याच्या रागी डोळ्याकडे पाहून शांत बसायचं हे तर ती मागची कितीतरी वर्ष करत आलेली असते. निलेशराव नेहमीप्रमाणे वसुंधराचं काही ऐकत नाही आणि लगेच त्यांच्या जावयाला म्हणजे पार्थला फोन लावतात आणि फोन लावून म्हणतात हॅलो पार्थ, तुम्हीच बोलत आहात ना? काव्याला काय झालं आहे ते अशी रडत रडत का आली आहे हे तुम्ही चांगलं केलं नाही. मी एवढ्या विश्वासाने माझ्या मुलीचा हात तुमच्या हातामध्ये दिला, पण तुम्ही तर तिला त्रास देत आहात. आता आमची काव्या तिकडे कधीही येणार नाही. हे चांगलंच राहील की तुम्ही उद्या सकाळी इथे या आणि आपण समोरासमोर बसून बोलूया. एकदा आपण समोरासमोर बसून बोलू, त्यानंतर पाहूया काय करायचंय ते. असे निलेशराव एका श्वासामध्ये सगळं काही पार्थला सांगून टाकतात. जणू काही मुलीला असं रडताना पाहून त्यांनी सगळा राग पार्थवर काढलेला असतो. पण वसुंधराला मात्र याचं टेन्शन आलेलं असतं की यांनी नक्की काय झालं आहे हे तर जाणून घेतलं नाही. आधी दोघांमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे हे तर जाणून घ्यायचं ना. पण ते जाणून घ्यायच्या आधीच यांनी फोन लावला आणि काही छोटे मोठे वाद तर प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतच असतात ना. आता आई वडिलांनी जर प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली तर कसं व्हायचं? मुलांचा संसार नीट होणार नाही. आता मुलं आहे ते चुका करणारच ना, पण आपण त्या गोष्टीला किती वाढवायचं हे आपल्यावर आहे. पण हे सगळं निलेशरावांना बोलायचे वसुंधरामध्ये अजिबात हिंमत नव्हती. त्यामुळे वसुंधरा काव्याला कसं तरी शांत करते आणि तिला प्रेमाने समजावते आणि आता रडू नकोस असं प्रेमाने सांगते. आणि जेव्हा काव्या रडायचं थांबते तेव्हा वसुंधरा विचारते काव्या बाळा आता काय झालं आहे ते मला अगदी नीट सांग बरं. तर काव्या पुन्हा रडायला लागते आणि रडत रडत म्हणते आई पार्थ मला प्रत्येक गोष्टीमध्ये नावं ठेवतो. मी भाजी केली होती तर त्यामध्ये मीठ जास्त झालं होतं, तर त्यावरून पार्थ मला खूप ओरडला आणि मला म्हणाला की मला कोणतंही काम व्यवस्थित करता येत नाही आणि मला हे अजिबात आवडलं नाही. पार्थ माझ्याशी या भाषेमध्ये नाही बोलू शकत ना गं आई, आणि पार्थचं हे वागणं मला अजिबात सहन झाले नाही. त्यामुळे मी रागारागामध्ये आपल्या घरी निघून आले. पण निलेशराव तर आधीच फोनवर पार्थला म्हणालेले असतात की ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा अपमान झाला आहे त्या घरामध्ये मी माझ्या मुलीला कधीही पाठवणार नाही.
तिला आयुष्यभर माहेरी राहावं लागलं तरी चालेल, कारण कितीही काही झालं तरी दोघांची ही एकुलती एक मुलगी होती आणि जे काही हे दोघे जण करत होते ते त्यांच्या मुलीसाठीच करत होते. हे सगळं ऐकल्यानंतर वसुंधराला मात्र ही गोष्ट फार मोठी वाटली नाही. ज्या गोष्टीचा निलेश रावने एवढा मोठा इशू केला होता किंवा ज्यावरून ते पार्थला एवढं बोलले होते की ती गोष्ट तर वसुंधरा रोजच सहन करत होते, कारण स्वतः निलेश राव त्याच छोट्या छोट्या गोष्टीवरून रोज वसुंधराला काहीतरी बोलतच होते ना. पण आपल्या मुलीबाबत तसं घडू नये असं सुद्धा वसुंधराला वाटतच होतं, कारण नवऱ्याचे रोजचे बोलणे किती कडू वाटतात हे तिला चांगलंच माहीत होतं आणि वसुंधराला वाटत होतं की तिच्या मुलीने रागारागामध्ये कोणताही निर्णय घेऊ नये. वसुंधरा काव्याजवळ बसलेली असते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, तर लगेच निलेशराव म्हणतात, आज जेवायला मिळणार आहे की नाही, एकही काम तुझं वेळेवर नसतंच, पण खायला तरी वेळेवर घालत जा. निलेशराव असं म्हटल्यानंतर वसुंधरा काव्याजवळून उठते आणि लगेच किचनमध्ये निघून जाते आणि पोळ्या करत असते. त्यानंतर काव्याची इच्छा नसताना सुद्धा वसुंधरा तिला जेवण भरवते आणि निलेशराव सुद्धा जेवण करतात. रात्री काव्या मात्र खोलीमध्ये एकटी बसलेली असते, त्यामुळे वसुंधरा तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिच्या खोलीमध्ये पाणी ठेवत काव्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते, काय झालं, किती चेहरा पडला आहे तुझा, असं म्हणून वसुंधरा काव्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि वसुंधरा काव्याला समजावते की हे बघ बाळा, आता उद्या पार्थ ते आपल्या घरी येणार आहेत, तेव्हा काय निर्णय घ्यायचा आहे हा सर्वस्वी तुझा प्रश्न असेल. जे तुला योग्य वाटेल ते तू करायला हवं. यामध्ये योग्य काय अयोग्य काय हे तर तुला कळतच. शेवटी समजूतदार तर तू आहेस ना, त्यामुळे उद्याचा निर्णय अगदी समजूतदारपणे घे, असं म्हणून वसुंधरा झोपायला निघून जाते. दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीप्रमाणे वसुंधरा काम करत असते. भांड्याच्या आवाजाने काव्याला जाग येते, त्यामुळे काव्या सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करून घेते आणि त्यानंतर किचनमध्ये जाऊन आईला थोडीशी मदत करत असते. काही वेळानंतर दरवाजा वाजतो म्हणून काव्या म्हणते, आई मी पाहते, असं म्हणते दरवाजा उघडते तर समोर पार्थ थांबलेला असतो. पार्थकडे पाहून काव्या एक स्माईल देते आणि म्हणते, आला तुम्ही, या ना आतमध्ये बसा. तुम्हाला माहिती आहे का पार्थ, आज आईने खास तुमच्यासाठी नाश्ता केला आहे, तुमच्या आवडीचा. निलेशराव तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात आणि पार्थला आलेलं पाहून ते मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असतात, पण पार्थला पाहून काव्याला एवढा आनंद झालेला असतो आणि काव्याचं हे वागणं मात्र निलेशरावांना जरा गोंधळात टाकणारा असतं. पार्थ जसा आतमध्ये येतो तसं निलेशराव म्हणतात, हे पहा पार्थ, काल रात्री तुमच्या घरी जो काही प्रकार झाला तो मला अजिबात पटला नाही. मी आजपर्यंत माझ्या मुलीच्या डोळ्यात कधीही अश्रू आणू दिले नाही आणि तिच्या डोळ्यात मी कधी अश्रू पाहू शकत नाही, त्यामुळे आता मी तिला सासरी पाठवणार नाही. हे ऐकल्यानंतर काव्या लगेच म्हणते, बाबा तुम्ही असं नाही बोलू शकत, पार्थ माझा नवरा आहे आणि मी पार्थशिवाय कशी राहू शकेल बाबा. मी हे लग्न मोडण्यासाठी थोडं केलं होतं आणि नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं तर होणारच ना बाबा, जे प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात. पण आता अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरून जर नवरा बायको वेगळे व्हायला लागले तर संसार टिकणार कसा. आणि बाबा एवढं मोठं भांडण झालंही नव्हतं ना. निलेशराव म्हणतात, हो बाळा तुझं बरोबर आहे, पण मला सांग, नवरा बायकोमध्ये प्रेमाचं नातं तर असतंच, पण स्वतःचा स्वाभिमान सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो ना. हे ऐकल्यानंतर काव्या रागाने बाबांकडे पाहत म्हणते, बाबा जर स्वाभिमान प्रत्येक बाईसाठी एवढाच महत्त्वाचा असता तर आईने कधीच तुम्हाला आणि तुमच्या संसाराला सोडून जायला हवं होतं. काव्य म्हणते, बाबा जर स्वाभिमानबद्दल बोलायचं म्हटलं ना, आईने तर तुम्हाला कधी सोडून द्यायला हवं होतं. आजपर्यंत बाबा तुम्ही आईचा पावला पावलावर अपमान करत आला आहात, तिला वाटेल तसं बोलत आला आहात, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा. आणि बाबा असं छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही आईला बोलत आला आहात, हे फार कमी जोडप्यांमध्ये असं होत असेल. असे फार कमी लोक असतील जे आपल्या बायकोला एवढं बोलतात. काल रात्री एवढे सगळं होऊन सुद्धा तुम्ही आईला टोमणा मारलात, तिचं कोणतंच काम व्यवस्थित नसतं असं म्हणालात. तेव्हाच मला कळालं की एका बाईचं आयुष्य कसं असतं आणि मी तेव्हाच ठरवलं मला माझ्या आईसारखं बनायचं आहे. माझ्या आईने माझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. बाबा आईने तुम्हाला आणि मला खुश ठेवण्यासाठी कायमच प्रयत्न केलेले आहेत आणि तिने तिचं पूर्ण जीवन आपल्या दोघांच्या सुखासाठी समर्पित केलेलं आहे. आणि तसंही बाबा पार्थ खूप चांगले आहेत. हा तर रागारागामध्ये ते मला बोलले म्हणून काय झालं,
माझी चूक होती हे मला कळले. जर दुसऱ्या कोणाकडून भाजी जर बिघडली असती तर कदाचित मी सुद्धा असंच रिॲक्ट केलं असतं आणि पार्थ माझ्यावर ओरडले तर त्याचं मला काही वाटत नाही. यावर बाबा मात्र काहीच बोलत नाही. ते शांत बसलेले असतात. काव्या पुढे म्हणते, बाबा सॉरी, पण जसं मी तुमच्यासाठी सगळ्यात प्रिय आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही पाणी नाही पाहू शकत, तशीच माझी आई सुद्धा कोणासाठी तरी त्यांच्या जीवाचा तुकडा असेलच ना. जसं तुम्हाला माझ्याबद्दल काळजी आहे तसं आईच्या बाबांना सुद्धा आईची किती काळजी असेल. पण तुम्ही नेहमी आईला छोट्या छोट्या गोष्टीवरून ओरडत आलात. तुम्हाला असं वाटतं बाबा की घरामध्ये झाडू उभा ठेवला की लक्ष्मी माता रागवते आणि त्यामुळे घराचं नुकसान होतं. पण बाबा असं म्हणतात की ना की घरची बाई ही लक्ष्मीचं रूप असते. पण त्याच लक्ष्मीला तुम्ही कितीतरी बोलता तेव्हा तुम्ही ही अपेक्षा नाही करू शकत की या घरामध्ये शांतता राहील आणि तुमची सगळी चांगली प्रगती होईल. काव्या एकामागून एक बोलत असते पण कोणीही काही बोलत नसतं. सगळी शांतता पसरलेली असते. त्यामुळे वसुंधरामध्येच म्हणते, अगं काव्या बेटा, काय बोलत आहेस तू? हे सगळं जाऊ दे. पारच्या आवडीचा नाश्ता केला आहे ना, त्यांना आता गरमागरम नाश्ता करू दे, मी आलेच असं म्हणून वसुंधरा किचनमध्ये जाते. पण काव्याचं हे सगळं बोलणं ऐकून निलेशराव मात्र शांत बसलेले असतात. कदाचित त्यांना आज बऱ्याच गोष्टी समजल्या असतील पण माफी मागायची हिंमत तर त्यांच्यामध्ये नव्हतीच. कारण पुरुष प्रधान समाजामध्ये हे चालत आलेलं आहे ना. त्यानंतर वसुंधरा सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते आणि सगळेजण शांतपणे नाश्ता करत असतात. वसुंधरा पार्थकडे पाहत म्हणते, काव्या तशी चांगला स्वयंपाक करते पण कधी कधी मनात वेगळे विचार चालू असतात किंवा तिला तिच्या कामाचं सुद्धा टेन्शन असेल ना, त्यामुळे भाजीत कमी कधी जास्त होत असेल. तुम्ही तिला तिची चूक नक्की सांगा, ती पुढच्या वेळेस नाही करणार. पण जसं तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करता तसंच काव्याला सुद्धा काम असतं आणि घरी येऊन घरचं सगळं काम आवरायचं. त्यामुळे कदाचित तिच्याकडून चूक झाली असेल तर यावर पार्थ म्हणतो, हो आई, मला कळत आहे. खरं तर मी तिला हे शांतपणे सुद्धा सांगू शकलो असतो पण आई काय सांगू, माझ्या डोक्यामध्ये सुद्धा ऑफिसचं टेन्शन होतं आणि बॉसचा सगळा राग मी काव्यावर काढला आणि छोट्या गोष्टीचं रूपांतर वादात झालं. पण आई, मी काव्याला अजिबात त्रास देत नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. तर यावर लगेच वसुंधरा त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, हो ते मला माहीत आहे, काव्या तुमचं नेहमी कौतुक करत असते. पण निलेशराव मात्र शांतपणे खात असतात. त्यांना काय बोलावं हेच कळत नसतं. कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि ते पार्थला फोनवर खूपच बोललेले असतात. त्यामुळे त्यांना पार्थशी बोलायची सुद्धा हिंमत नसते. काव्या मात्र बाबांकडे पाहते आणि तिला असं वाटतं की ती बाबांना जरा जास्तच बोलली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा म्हणते, बाबा सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण बाबा, मुलांसाठी आई आणि वडील दोघे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. बाबा, आईने जर तुमचा अपमान केला तर मला खूप राग येईल, तसंच तुम्ही जर आईचा अपमान केला तरी सुद्धा मला तेवढाच राग येईल. दोघेही जण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. बाबा, कधी कधी तर माणूस चिडू शकतो ना, पण तुम्ही जर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून आईला बोलत आहात तर ते नाही पाहवत मला. बाबा, कितीतरी वेळा मी लहान असताना आईला कोपऱ्यात बसून रडताना पाहिलं आहे. बाबा, आम्ही बायकांना खूप इमोशनल असतो आणि आमचं सगळं जग हे नवऱ्याभोवतीच फिरत असतं आणि जर तोच नवरा वाईट साईड बोलला तर खूप वाईट वाटतं. बाबा, मला माहीत आहे तुमचा स्वभाव असा अचानक बदलणार नाही पण तुम्ही प्रयत्न तर करू शकता ना. काव्या पुढे म्हणते, बाबा, तुम्हाला राग आला आहे का? तुम्ही काहीच का बोलत नाही? तर यावर निलेशराव म्हणतात, नाही बेटा, तू सासरी जाणार आहेस का? तर यावर काव्या म्हणते, हो बाबा, अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून मी तुम्हाला नाही त्रास देऊ शकत. पार्थ म्हणतो, बाबा, काव्याला मी काल जे काही बोललो त्यासाठी मला माफ करा. त्यासाठी अगदी मनापासून मी तुमची माफी मागतो. निलेशराव म्हणतात, यामध्ये तुमची काही चूक नाही आहे आणि काल फोनवर मी तुम्हाला जरा जास्तच बोललो त्यासाठी मला माफ करा. पार्थ म्हणतो, बाबा, तुमचा हक्क आहे तो. चला, आता सगळ्यांचा राग गेलाच आहे तर आम्ही आमच्या घरी जातो. आई आणि नाश्ता खूप छान झाला होता, पुन्हा कधीतरी नक्की येऊ. तर लगेच वसुंधरा म्हणते, हो हो, कधीही या. त्यानंतर हे दोघेजण आईबाबांच्या पाया पडतात आणि त्यानंतर ते घरी जायला निघतात. ते दोघे गेल्यानंतर निलेशराव म्हणतात, तुझा नाश्ता करायचा राहिला आहे ना तर करून घे, गरम गरम नाश्ता करून घे, नाहीतर थंड होईल. निलेशरावांचं असं बोलणं वसुंधराने पहिल्यांदाच ऐकलेलं असतं. वसुंधराच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू येतं.
मुलीच्या बोलण्याचा काहीतरी फरक झाला आणि हळूहळू का होईना निलेशराव त्यांच्या बायकोशी जरा नीट वागतील अशी अपेक्षा करूया. तुमच्या घरची काय परिस्थिती आहे, नवरा बायकोचं तुमच्यातलं नातं कसं आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.